नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। सेवा पंधरवड्याचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ। गाव मोहीम राबवून गरजूंना लाभ मिळवून द्यावा। पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर। सेवा पंधरवड्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात गाव व्यापक मोहीम राबवून गरजूंना सर्वांसाठी घरे, पाणंद रस्ते योजना व आवश्यक महसुली सेवांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी आज येथे दिले। महसूल विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात सेवा पंधरवड्याचा शुभारंभ आज नियोजन भवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते। पंधरवड्यात राष्ट्रनेता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत मोहीम राबविण्यात येत आहे। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विकसित करण्यात आलेल्या ई-भूमिती सॉफ्टवेअरचे अनावरणही यावेळी झाले। जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक अर्चित चंडक, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे, उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर व निखिल खेमनार आदी यावेळी उपस्थित होते। पालकमंत्री ॲडव्होकेट फुंडकर म्हणाले की लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासन नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवणे हे उद्दिष्ट घेऊन हा उपक्रम हाती घेतला आहे। त्यानुसार पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे व लोक अदालती याबाबत प्रत्येक टप्प्यात मिशन मोडवर कामे होऊन जिल्ह्यात सर्वदूर आणि व्यापक अंमलबजावणी झाली पाहिजे। शेतापर्यंत पोहोचण्यासाठी सुयोग्य पाणंद रस्ता, गरजूंना घरे तसेच अतिक्रमणे नियमाकुल करणे आणि आवश्यक प्रमाणपत्र दाखल्यांचे वितरण या सर्व उपक्रमांचा लाभ अधिकाधिक नागरिकांना करून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले। ई-गव्हर्नन्सवर भर। जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासनाकडून ई-गव्हर्नन्सवर भर देण्यात येणार असून त्याअंतर्गत ई-भूमिती हा प्रकल्प शासकीय जमिनींच्या डेटाबेससाठी उपयुक्त ठरेल, असे जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी यावेळी सांगितले। महसूल विभागाच्या या उपक्रमांचा लाभ जलद गतीने व सुलभतेने नागरिकांना मिळावा यासाठी सर्वांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडण्याचे तसेच नागरिकांनाही या सेवांचा लाभ मोठ्या प्रमाणावर घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले। पाणंद रस्ते विषयक मोहीम 17 ते 22 सप्टेंबर 2025। शिवपाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण व नोंदी अद्ययावत करणे, शेतरस्त्यांसाठी संमतीपत्र प्राप्त करणे, प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे, अकोला जिल्ह्यातील 52 गावे निवडून 248 रस्त्यांना संकेतांक देऊन सीमांकन पूर्ण करणे आदी कामे केली जातील। सर्वांसाठी घरे योजना 23 ते 27 सप्टेंबर 2025। घरे बांधण्यासाठी उपलब्ध शासकीय जमीन कब्जे हक्काने प्रदान करणे, अतिक्रमणाचे नियमन व पट्टे वाटप करणे आदी कामे केली जातील। लोक अदालती व महसुली सेवा 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025। प्रलंबित अर्जांवर कार्यवाही करून जिवंत सातबारा अद्ययावत करणे, मंडळ स्तरावर महाराजस्व अभियान राबवून प्रमाणपत्र वाटप, महसूल प्रकरणांचे तडजोडीने निपटारा करण्यासाठी लोक अदालतीचे नियोजन आदी कामे केली जातील। ई-भूमिती, जिल्ह्यातील शासकीय जमिनींचा सुसंगत व पारदर्शक डाटाबेस तयार करण्यासाठी हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे। सेवा पंधरवड्यानिमित्त इंडियन रेड क्रॉस सोसायटी व डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे। सर्वात नाजूक विषय, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणंद रस्ते। वर्षानुवर्ष देश स्वतंत्र झाला, पण शेतकरी अजून स्वतंत्र झाला नव्हता, म्हणून पाणंद रस्त्यांचा आता वॉरफुटिंगवर काम हाती घेण्यात आलं आहे आणि आता या येणाऱ्या काळामध्ये सर्व पाणंद रस्त्यांचं मॅपिंग होणार आहे, त्यांना एक नंबर दिला जाणार आहे आणि नंबर दिल्यानंतर यांच्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करून हे पाणंद रस्ते इतक्या चांगल्या पद्धतीचे बनवण्याचा या 5 वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाचा मानस आहे की कोणत्याही शेतकऱ्याचा जो माल आहे हे अभियान राबवावं। दुसरा टप्पा आपला आहे सर्वांसाठी घरे। आपण पाहतोय की नरेंद्रभाई मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्यापासून या देशातील गरीब नागरिकांसाठी प्रत्येकासाठी घर म्हणून पंतप्रधान आवास योजना त्यांनी आणली आणि आवास योजना आणल्यानंतर दोन्ही विभागांकडे करावे, जेणेकरून जे राहिले असतील त्यांना सुद्धा घर आपण देऊन याच्यात समावेश करून घेऊ।
तिसरा टप्पा यामध्ये सोबतच ज्यांचे घर आज आहेत सरकारी जमिनीवर आहे त्यांना सुद्धा तो पट्टा कायम करून देण्याचं सुद्धा काम या दरम्यान होणार आहे. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.